नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत प्रियाचा साखरपुडा असतो. विपुल मात्र खूप खुश असतो, परंतु त्याच वेळी प्रियाचा बॉयफ्रेंड सँडी तिथे आलेला असतो, त्यामुळे विपुल हा नाराज होतो. विपुल पुढे सगळे सत्य आलेले असते. तेव्हा विपुल प्रियाला म्हणत असतो की तन्वी, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं ग, पण ऍटलीस्ट तू मला तरी सांगायचं होतं. तू जर मला ही गोष्ट सांगितली असती तर मी कधीही तुला लग्नासाठी होकार दिला नसता. तन्वी, अगं तू माझ्याशी खोटं बोललीयस, तू माझ्या भावनांशी खेळलीयस, तू का असं केलंस? विपुल प्रियाला जाब विचारत असतो, परंतु त्यावेळी प्रिया अगदी सुंभ्यासारखी उभी असते. तर रविराजला मात्र विपुलच्या डोळ्यातला खरेपणा दिसत असतो आणि प्रियाचा खोटाडेपणाही दिसत असतो. विपुलचे आई वडील आता प्रचंड चिडलेले असतात आणि रविराजला ते म्हणत असतात की हा तमाशा बघायला तुम्ही आम्हाला इथे बोलावलत का? विपुल म्हणतो की जाऊ द्यात आई बाबा, आपण इथून निघून जाऊयात. तेव्हा रविराज विपुलला थांबवतो आणि म्हणतो की विपुल, खरं तर मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे. रविराज विपुलला म्हणत असतो की खरं तर आज तन्वीने माझी मान खाली घालवली आहे. जे काही झालं त्या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची चूक आहे, यामध्ये तुमची कुठलीही चूक नाहीये, परंतु माझ्या मुलीच्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागते आणि तू आता काय फील करतोय हे मी चांगलंच ओळखू शकतो. असं म्हणून आता रविराज विपुल पुढे मान खाली घालून उभा असतो. रविराजने विपुलची माफी मागितलेली असते आणि आता तो तन्वीवर खूपच चिडलेला असतो. रविराजने अगदी मनापासून सगळ्यांची माफी मागितलेली असते. रविराजची नाचक्की झालेली असते, त्याची इज्जतही गेलेली असते. तर आता विपुल आणि त्याचे आई वडील तिथून निघून जातात. रविराज आता प्रचंड चिडलेला असतो आणि सगळ्यात पहिल्यांदा आता तो सँडीची विकेट घेतो. सँडी समोर तो जातो आणि सँडीला तो विचारतो की ह्या सगळ्या गोष्टी तुला मला आधी नाही सांगता आल्या का? आणि मला ही गोष्ट मुळातच पटत नाही की तन्वीचं तुझ्यावर प्रेम आहे. रविराज म्हणतो की हे शक्यच नाहीये, कारण अजूनपर्यंत ती अर्जुनच्याच प्रेमात होती, मग अचानक तू कुठून आलास? तर रविराज आता सँडीची कॉलर पकडतात आणि सँडीला म्हणतात की तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. सँडी तिथून निघून गेल्यावर रविराज आता प्रियाकडे वळतात आणि ते तन्वीला विचारत असतात की तन्वी, हे सगळं काय आहे? म्हणजे माझ्या माहितीनुसार तुझं प्रेम तर फक्त अर्जुनवर होतं, मग अचानक हा सँडी कुठून आला? प्रिया त्यांना सांगू लागते की खरं तर प्रिया मधुकर असल्यापासून माझं त्याच्यावर प्रेम आहे. हे ऐकून रविराज हादरतात आणि त्यांना समजतं की जेव्हा ही प्रिया मधुकर होती तेव्हा ही सँडीच्या प्रेमात होती, पण ज्यावेळी ह्या मुलीला कळलं की ही माझी मुलगी आहे त्यावेळी ही अर्जुनच्या प्रेमात पडली. हे असं कसं काय शक्य आहे? तर रविराजला आता प्रियाच्या कॅरेक्टरवर संशय यायला लागतो. रविराज विचार करतो की अशी आपली मुलगी असूच शकत नाही, आपली मुलगी तर साधी भोळी होती. रविराज प्रियाला विचारत असतो की आतापर्यंत तर अर्जुनसाठी तू सगळं काही करायला तयार होती, तुझं अर्जुनवर प्रेम होतं. अर्जुनने जेव्हा तुझ्यासोबत साखरपुडा मोडला तेव्हा तर तू तुटून पडली होतीस आणि पुन्हा अर्जुनच्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्नही करत होती, मग अचानकपणे हे तुझं सत्य कसं काय बाहेर येतंय? तेव्हा प्रियाला आता समजलेलं असतं की आपण टाकलेल्या डावामध्ये आपणच फसलो. प्रिया एक्सप्लेनेशन द्यायला जाते तेव्हा रविराज प्रियाला म्हणतो की बास कर तन्वी, अजून किती खोटं बोलशील? आतापर्यंत तू खोटेच बोलत आली. मला असं वाटलं होतं की आतापर्यंत अर्जुनने तुला धोका दिलाय, म्हणून मला तुझ्याबद्दल कन्सर्न वाटत होता, परंतु आज मात्र मला तुझा खूप राग येतोय आणि मला आता तुझ्याबद्दल कन्सर्न नाही तर राग वाटायला लागलाय. आणि तन्वी, मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. असं म्हणून आता रविराज खूप चिडलेले असतात. तर इकडे सुभेदारांच्या घरचा ड्रामा सुरूच असतो. पूर्ण आजीने एक निर्णय दिलेला असतो की आता सायली मला विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही. अर्जुन सायलीला म्हणत असतो की अहो, तुम्हाला घरची कामं सांभाळून ऑफिसची कामं नाही करायला जमणार. सायलीचाही नाईलाज असतो. सायली म्हणत असते की परंतु मला तुमच्यासोबत काम करायचंय. तर पूर्ण आजी म्हणत असते की खबरदार, जर तू घराच्या बाहेर जरी गेलीस कामासाठी तर. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही जॉबचा विषय जरा बाजूला ठेवा. परंतु सायली म्हणते की नाही अर्जुन सर, मला हा जॉब करायचा आहे. खरं तर सायलीचा यामागे एकमेव मोटिव्ह असतो की तिला अर्जुनला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढायचं असतं. तन्वीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असतो आणि प्रियाचा खोटाडेपणा सुद्धा चैतन्यासमोर उघड करायचा असतो आणि याच मोटिव्हसाठी सायली अख्ख्या जगाशी लढायला तयार होते. सायली आता विचार करते की पूर्ण आजी तर असं नाही मानणार, त्यामुळे आता पूर्ण आजीला मला वेगळ्याच ट्रिकने मनवावं लागणार आहे. सर्वजण जेव्हा डायनिंग टेबलवर बसलेले असतात जेवणासाठी तेव्हा सायली पूर्ण आजीला म्हणते की पूर्ण आजी, अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये एक वॅकन्सी आहे आणि अर्जुन सरांच्या ऑफिस मधली वॅकन्सी भरून काढण्यासाठी मला तिथे जॉब करायचा आहे. परंतु पूर्ण आजी म्हणत असते की तुला मगाशी सांगितलं ना की यामध्ये काहीही चेंज होणार नाही आणि तू बाहेर जाऊन नोकरी करणार नाहीस. सायली पूर्ण आजीला सांगत असते की अहो पूर्ण आजी, त्या जॉबसाठी कोणीही योग्य व्यक्ती सापडत नाहीये आणि जर ती योग्य व्यक्ती आपल्याला लवकरात लवकर सापडली नाही तर अर्जुन सरांच्या ऑफिसला मात्र टाळा लागेल, कारण ती पोस्ट आहे चैतन्य
चैतन्य सरांची. चैतन्य सर त्यांच्या पर्सनल कारणामुळे इथे ऑफिसमध्ये येऊ शकत नाही आणि ऑफिसमध्ये टाइमही देऊ शकत नाही. आणि जर चैतन्य सर नसले तर अर्जुन सरांचं मात्र भारी नुकसान होईल. आणि एक तर अजून 1 वर्ष सुद्धा नाही झालंय की ही फर्म चालू होऊन. आणि पूर्णाजी तुम्ही विचार करा, जर अर्जुन सरांची फर्म जर बंद झाली तर मग तर लोकांना बोलायलाच होईल आणि मग अर्जुन सरांना सगळं पुन्हा उभं करणं किती अवघड होईल. परंतु मी मात्र अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये काम केलंय, त्यामुळे चैतन्य सरांची जागा मी घेऊ शकते. पूर्णा आजी तिला म्हणते की मग घरातले कामं करण्यासाठी नोकर ठेवायचा आहे का. सायली पूर्णा आजीला म्हणत असते की पूर्णा आजी, जर घरातली सगळी कामं उरकून जर मी ऑफिसचं काम केलं तर मग चालेल ना तुम्हाला. पूर्णा आजी विचार करू लागते, ही मुलगी बोलते तर बरोबर बोलते. आणि मग पूर्णा आजीला सुद्धा सायलीचं बोलणं पटलेलं असतं आणि त्यामुळे सायलीला ती काही दिवसांची मुभा देते. आणि पूर्णा आजी तिला सांगते, तुला घर सांभाळता आलं नाही तर तुला ऑफिसला सुद्धा जाता येणार नाही. तर सायली मात्र पूर्णा आजीचं हे चॅलेंज ऍक्सेप्ट करते. अर्जुन मात्र सायलीकडे बघतच असतो. खरं तर अर्जुन वकील असतो, परंतु सायली मात्र ह्यावेळी खेळी खेळलेली असते. अर्जुन मनात विचार करत असतो की खरंच मिसेस सायली आपल्या घरातल्या लोकांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि आपल्या घरातल्यांच्या प्रेमापोटी मिसेस सायली काहीही करू शकतात आणि काहीही करायला तयार सुद्धा होतील. त्यामुळे अर्जुन आता सायलीच्या अधिकच प्रेमात पडतो. सायलीने मात्र हा भन्नाट डाव पूर्णा आजीच्या विरोधात टाकलेला असतो आणि परवानगी सुद्धा पूर्णा आजीकडून मिळवलेली असते. रविराजला सुद्धा प्रियाचा इकडे खूप राग आलेला असतो आणि प्रिया ही आपली रक्त असूच शकत नाही असा आता रविराजांना डाऊट यायला लागतो. ही मुलगी जर प्रेमासाठी एवढा खोटारडेपणा करते, आतापर्यंत ती अर्जुनवर प्रेम आहे असं म्हणत होती आणि अचानक तिचं प्रेम बदलतंय, तर ही मुलगी खरंच प्रेमाला किती महत्व देते, हिच्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे. रविराजला प्रियाचा खूपच राग आलेला असतो. तर पूर्णा आजीची सुद्धा सायलीने परवानगी मिळवलेली असते आणि आता सायली सुद्धा अर्जुन सोबत ऑफिसला जाणार असते. हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या मागे सायलीचा खूप चांगला मोटिव्ह असतो. तर सायलीचा हा मोटिव्ह पूर्ण होईल का आणि तिचा हा मोटिव्ह पूर्ण होताना अस्मितामध्ये काय काय विघ्न आणेल हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला असे ट्विस्ट एपिसोड आवडत असतील आणि डेली एपिसोड सुद्धा आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.